बाळूमामाच्या नावानं चांग मन अवधूत चिंतन श्री देवदत्त. भावानो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, आवर्जून सांगायची होती. इच्छा आहे तिथं मार्ग असतो बघा. मामांच्या जे मामाचे भक्त आहेत, त्यांच्या मनात जर इच्छा असेल ना मामाचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्यांना दर्शन हे कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात होत सुद्धा. त्याचं कारण म्हणजे मी आता चाललोय माझ्या सासरवाडीला. सासरवाडी विटा साईडला आहे. माझ्या घरापासून एक 70 किलोमीटर लांब आहे. पण ज्यावेळेस मी ताकारे क्रॉस करून पुढे जातोय ना, कधी पण जाऊ दे मी, मला मामाचा बग्गा हा दिसतोय. दर्शन हे मिळायचं तसं मिळतंयच. या भागात कधी पण फिरू दे, 100% दर्शन हे तुम्हाला मिळणार. पण ह्या भागात कडेगाव तालुका म्हणा किंवा इथला जवळपासचा भाग आहे ना, सगळ्यात जास्त बघा ह्या भागात असतोय. इथले लोक लय पुण्यवान म्हटली पाहिजेत, कारण बाळूमामा तुमच्यावर कृपादृष्टी कायम ठेवतात. ज्यांना ज्यांना बाळूमामाचं अस्तित्व कळालंय, त्यांना त्यांना त्या देवाचं महत्व माहिती आहे. जो संकटात अडकतोय, ज्यांची श्रद्धा त्या देवावर आहे, बाळूमामा कधी त्याला एकटं सोडत नाही. त्याचं खरंच कारण आहे. देव जरी देवानं जरी त्याचा देहरूप त्याग केला असेल, तरी पण बाळूमामा त्याच्या भक्तांवर कायम प्रेम करत राहते. फक्त एवढंच आहे, मामावर श्रद्धा ठेवा. मामा तुम्हाला कधीच काय कमी पडून देत नाही. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. कमेंट करा भावानं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सिद्ध श्री गुरुदेव दत्त. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.